नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. डिजिटल इंडिया ह्या परिवर्तनकारी उपक्रमा वरवीं नागरिकांक तंत्रगिन्यानाच्या आदारान जायत्यो संद मेळपाची दारां उक्तीं जाल्यात अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हळां. 56वो आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव इफ्फी 2025 आज पासून सुरू जाता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 21 ते 23 नोव्हेंबर मेरेन जोहान्सबर्गात जावपी 20व्या G20 फुडाऱ्यांच्या शिखर सभेक हाजीर रावपाचे आसात. गोंयच्या आरपोरा शारांत चालू आशिल्ल्या फिडे विश्वचषक 2025 सर्तींत भारताचें आव्हान काल सोंपलें. आतां पुराय खबरो. डिजिटल इंडिया ह्या परिवर्तनकारी उपक्रमा वरवीं नागरिकांक तंत्रगिन्यानाच्या आदारान जायत्यो संद मेळपाची दारां उक्तीं जाल्यात अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हळां. नवी दिल्लींतल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या 5व्या वर्सुकी दीक्षांत सुवाळ्यात तांणी उलोवप केलें. हमारा देश आत्मविश्वास तथा नई ऊर्जा के साथ विकसित भारत के लक्ष्यों की ओर आगे बढ़ रहा है. ये संकल्प केवल आर्थिक प्रगति तक सीमित नहीं है, बल्कि समावेशी विकास, तकनीकी उन्नति, आर्थिक प्रगति और पर्यावरण संरक्षण से भी जुड़ा हुआ है. सरकार द्वारा चलाए जा रहे अभियान जैसे डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, कौशल भारत, सुगम्य भारत मिशन और उन्नत भारत अभियान इस बात का प्रमाण है कि जनभागीदारी के साथ भारत तेजी से आगे अग्रसर हो रहा है. 56वो आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव इफ्फी 2025 आजपासून गोंयांत सुरू जाता. हो उल्लेखनीय कार्यक्रम जागतीक चित्रपट सृष्टीचो एक भव्य उत्सव. 81 देशांमदले 240 परस चड चित्रपट प्रदर्शीत करतले. महोत्सवाची सुरवात पणजीत एका उत्साही स्ट्रीट कार्निवलान जाता, जातूंत सांस्कृतीक गट, निर्मिती संस्था आनी राज्य प्रतिनिधींचो आस्पाव आसा. गोंयचे मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी काल राती इफ्फी महोत्सवाच्या तयारेची ESG आयनॉक्स वाठारांत प्रत्यक्ष येवन पळोवणी केली. इफ्फीची सगळी तयारी पुराय जाल्या. प्रतिश्ठीत, नाविन्यपूर्ण आनी आगळ्या पद्दतीन पयलेच फावट इफ्फीचो उक्तावण सुवाळो जातलो. फिल्म फ्लोट परेड हें अंदूच्या महोत्सवाचें खाशेलें आकर्शण आसतलें अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. इफ्फी खातीर सुमार 7,000 वयर प्रतिनिधी नोंदणी जाल्या. गोंयांत फिल्म कल्चर रुजपाच्या हेतान गोंय सरकार काम करता अशें मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी म्हळां. महोत्सव सुरू जावचे कांय वरां आदीं सकाळीं 11 वरांचेर वेव्स फिल्म बाजाराचें औपचारीक उक्तावण म्हायती आनी प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन करतले. महोत्सव सुरू जावचे कांय वरां आदीं भव्य परेड जातली. हे कार्यावळीक मुख्यमंत्री प्रमोद सावंत आनी म्हायती आनी प्रसारण मंत्रालयाचे सचीव संजय जाजूय हाजीर आसतले. अंदूय इफ्फीत भुरगेपणांतल्या जायत्या तासांचो उत्सव, आव्हानां आनी प्रेरणा वरवीं मनोवपाक संयुक्त राष्ट्रांच्या बाल निधी युनिसेफ वांगडा भागीदारी केल्या. सिनेमाची जादू अणभवपाची आनी कथाकथनाची कला मनोवपाची ही संद वगडाव नाकात. आयकात हे विशीं आमच्या प्रतिनिधी कडच्यान. IFFI is a Dreamweaver celebration where the flicker of the projector becomes a heartbeat, a mosaic of countless stories converging under one sky. Spanning across 5 main venues in Goa, in these 8 days, every screening is a voyage. From the silent tremor of unspoken longing to the roar of a revelation. From the indigenous pulse of Indian panorama to the distant echoes of world cinema. This is Saira Mujtaba with Adarsh Kumar, Panji, Goa. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 21 ते 23 नोव्हेंबर मेरेन दक्षिण आफ्रिकेंतल्या जोहान्सबर्गात जावपी 20व्या G20 फुडाऱ्यांच्या शिखर सभेक हाजीर रावपाचे आसात. संवसारीक दक्षिणेंत जावपी ही सलग 4थी G20 शिखर परिशद आसतली. प्रधानमंत्री G20 अजेंडांत भारताचो दृश्टिकोन ह्या शिखर सभेत मांडटले अशें परराष्ट्र मंत्रालयान निवेदनांत म्हणलां. शिखर सभेच्या तिनूय अधिवेशनांत प्रधानमंत्री उलोवपाचे आसात. G20 फुडारी शिखर सभेच्या फाटभुंयेर मोदी जोहान्सबर्गांत हाजीर आशिल्ल्या कांय फुडाऱ्यां कडेन द्विपक्षीय बसका घेवपाची अपेक्षा आसा. दक्षिण आफ्रिकेन आयोजीत केल्ल्या भारत ब्राझील दक्षिण आफ्रिका फुडाऱ्यांच्या बसकेंतूय ते वांटो घेतले. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ NCDC हे सहकारी संस्थांक सक्षम करपाक आनी तांकां अर्थीक मदत दिवपाक एक मजबूत माध्यम म्हणून उदेलां अशें नवी दिल्लींत NCDCच्या 92व्या जनरल कावन्सिल बसकेंत उलयतना केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह हांणी म्हळें. साखर कारखाने आनी दुग्ध वेवसाय क्षेत्रांत वर्तुळाकार अर्थवेवस्थेक चालना दिवपाची गरज आशिल्ल्याचें तांणी अधोरेखीत केलें, जाचो थेट फायदो शेतकाऱ्यांक जातलो.
देशात पहिली सहकारी टॅक्सी सेवा सुरू करपाक NCTCची म्हत्वपूर्ण भूमिका तांणी अधोरेखीत केली, जाका लागून चालकांक व्हड फायदो जातलो अशें सांगून नवीन बहुराज्य सहकारी संस्था नोंदणीकृत जाल्या आनी तांत्रीक विकासा सयत चालक नोंदणी प्रगतीपथार आसा अशें ते उलयले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावयल्यान आयकतात. नई GST सुधारों के अंतर्गत सरकार ने कृषि क्षेत्र में कर की कटौती से किसानों को बड़ी राहत प्रदान की है. ट्रैक्टरों पर कर की दर 12% से घटाकर 5% कर दी गई है. टायर, ट्यूब, हाइड्रोलिक पंप जैसे ट्रैक्टर के कलपुर्जों पर भी GST दर को 18% से घटाकर 5% कर दिया गया है. इसके अलावा कुछ अन्य जरूरी सामान जैसे विशेष जैव कीटनाशक, सूक्ष्म पोषक तत्व, ड्रिप सिंचाई प्रणाली, स्प्रिंकलर और खेती कटाई तथा मड़ाई की मशीनों पर भी GST 12% से घटाकर 5% कर दिया गया है कि इस फैसले से किसानों की तरक्की में मदद मिलेगी. आता मुखावल्यो खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तमिळनाडूंतल्या कोयंबतूरांत दक्षिण भारत सैमीक शेती शिखर सभेचें उक्तावण केलें. नेचुरल फार्मिंग का ग्लोबल हब बनने के रास्ते पर है. हमारी बायोडायवर्सिटी एक नया आकार ले रही है. देश के युवा भी अब एग्रीकल्चर को एक मॉडर्न स्केलेबल अपॉर्चुनिटी के रूप में देख रहे हैं. इससे देश की रूरल इकोनॉमी को बहुत बड़ी ताकत मिलने जा रही है. ह्या वेळार प्रधानमंत्र्यांनी 9 कोटी शेतकारांक 18,000 कोटी रुपया मोलाचो PM किसान येवजणेचो 21वो हप्तो जारी केलो. ह्या वेळार मोदी उलयताले. क्रेडिट कार्ड अकेले KCC से ही इस साल किसानों को 10 लाख करोड़ रुपए से ज्यादा की मदद दी गई है. 7 साल पहले पशुपालकों और मछली पालकों को KCC की सुविधा मिलने के बाद वो भी इसका जमकर लाभ उठा रहे हैं. बायो फर्टिलाइजर पर GST कम होने से भी किसानों को बहुत फायदा हुआ है. जनता दल युनायटेडचे मुखेल नितीश कुमार आज 10व्या फावट बिहाराचे मुखेलमंत्री म्हूण सोपूत घेतले. पाटणातल्या ऐतिहासीक गांधी मैदानार सकाळी 11:30 सोपूत विधी सुवाळो जातलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी खुबशे मानेस्त ह्या कार्यक्रमाक उपस्थित रावतले. गोयच्या मुखेल वेंचणूक अधिकारी कार्यालयान नागरिकांक तांचे गणना फॉर्म सादर करपाक उर्बा दिवपा खातीर SIR 2026 रील सर्तीचें आयोजन केलां. हे सर्तींत वांटेकार जातात तांणी ह्या उपक्रमाचो प्रचार करपा खातीर 60 ते 90 सेकंदांची इंस्टाग्राम रील तयार करून CEO गोवा हँडलाक टॅग करून ती पोस्ट करची. रील लिंक DM वरवीं लेगीत धाडूं येता. 25 नोव्हेंबर मेरेन प्रवेशिका खुली आसतली. 10,000, 5,000 आनी 3,000 रुपयांची रोख इनामां दितले. भारतीय हवामान विभागान पश्चिम मध्य प्रदेशांतल्या कांय वाठारांनी आज सावन तीव्र थंडीची ल्हारां येवपाचो अंदाज दिला. फुडल्या 5 दिसांत मध्य भारतांत किमान तापमानात 2 ते 4 अंश सेल्सियसान हळूहळू वाड जातली अशेंय IMDन म्हणलां. हवामान संस्थेन फाल्यां तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल, अंदमान आनी निकोबार जुंव्यार कांय कडेन घोग्यांनी पावस पडपाचो अदमास दिला. गोयच्या आरपोरा शारांत चालू आशिल्ल्या फिडे विश्वचषक 2025 सर्तींत भारताचें आवाहन काल सोंपलें. देशांतलो निमाणो उरिल्लो खेळगडो अर्जुन एरिगायसीक क्वॉर्टर फायनलींत टाय ब्रेकांत चीनाच्या वे यी कडच्यान पराभव पत्करचो पडलो. 6व्या फेरयेंतले दोनूय खेळ बरोबरीत सोंपले उपरांत मॅच टाय ब्रेकांत गेली. पयलो रॅपीड गेम बरोबरीत जालो पूण दुसरो रॅपीड गेम अर्जुन हारलो. अर्जुन भायर पडल्या उपरांत भारताची विश्वचषकाची आस्त सोंपल्या. आतां खबरो सोंपोवचे पयलीं परत एक फावट कांय मुखेल खबरो. डिजिटल इंडिया ह्या परिवर्तनकारी उपक्रमा वरवीं नागरिकांक तंत्रगिन्यानाच्या आदारान जायत्यो संद मेळपाची दारां उक्ती जाल्यात अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हळां. 56वो आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव IFFI 2025 आज पासून सुरू जाता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 21 ते 23 नोव्हेंबर मेरेन जोहान्सबर्गांत जावपी 20व्या G20 फुडाऱ्यांच्या शिखर सभेक हाजीर रावपाचे आसात. गोयच्या आरपोरा शारांत चालू आशिल्ल्या फिडे विश्वचषक 2025 सर्तींत भारताचें आवाहन काल सोंपलें. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचें मुखावेलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें सांजेच्या 6:30 नमस्कार.